नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी संभाजी नगर की, जहां मतदान के दिन बीजेपी पर आचार संहिता उल्लंघन का आरोप लगा है। साथ ही बात होगी ठाणे की, जहां मतदान के दौरान ईवीएम मशीनों में कथित खराबी का मामला सामने आया है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे महाराष्ट्र बुलेटिन में। अहेरी तहसील के देवलमरी ग्राम पंचायत में मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान के तहत गढ़चिरौली जिला परिषद के सीईओ सुहास गाड़े ने ग्राम विकास कार्यों की समीक्षा की। उनका ग्राम पंचायत पदाधिकारियों और ग्रामीणों ने ढोल नगाड़ों के साथ स्वागत किया। समीक्षा बैठक में विकास कार्यों को समयबद्ध, पारदर्शी और गुणवत्तापूर्ण तरीके से पूरा करने का मार्गदर्शन दिया गया। इसके साथ ही नवनिर्मित पुस्तकालय और कचरा संग्रहण केंद्र का लोकार्पण किया गया। कार्यक्रम के अंत में अधिकारियों ने स्कूली विद्यार्थियों के साथ वॉलीबॉल खेलकर उनका उत्साहवर्धन किया, जिससे ग्रामीणों ने देवलमरी के समग्र विकास को नई दिशा मिलने की सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त की है। नमस्कार, मी सालय्य कमलवार, देवलमरी ग्रामपंचायत सदस्य। आज मी माननीय जिल्हा कार्यकारी अधिकारी माननीय सुहास गाडे साहेब तसेच अहेरी पंचायत समितीचे समग्र विकास अधिकारी माननीय गणेश चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे अहेरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी देवलमरी ग्रामपंचायत या ठिकाणी भेटीसाठी येत आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आम्ही 2025 मध्ये विविध सामाजिक सेवाभावी कार्यक्रम हाताळलेला आहे। याचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सुहास गाडे साहेब यांनी चाललेला आहे। तर आज माझा शासन प्रशासनाला विनंती आहे आणि मागणी आहे की देवलमरी हा गट ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतमध्ये देवलमरी, काटेपल्ली, कोलपल्ली, मोसम, नंदीगाव असे एकूण 5 गावं येतात। तर मोसम, नंदीगाव हा देवलमरीला खूप लांब पडत असून यांना देवलमरी कार्यालयात येण्यासाठी खूप त्रास होत आहे। ही गोष्ट मी माननीय गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता संजय की रिपोर्ट। छत्रपति संभाजी नगर में महानगर पालिका मतदान के दौरान बीजेपी पर टी शर्ट के माध्यम से छुपकर प्रचार करने का आरोप लगा है। बताया गया कि मतदान केंद्रों के आसपास पार्टी के कार्यकर्ता विशेष टी शर्ट पहनकर घूमते नजर आए, जिससे चुनाव आचार संहिता का उल्लंघन होने का दावा किया जा रहा है। इस शिकायत के बाद राजनीतिक माहौल गर्म हो गया है और अब सभी की नजरें चुनाव आयोग की कार्रवाई पर टिकी हैं। बीजेपीला मतदान जरा केलं तर तुमची लोकशाही धोक्यात आहे। तिकीट मिळाले, गोंधळ करतात, टी-शर्ट घालतात आणि केंद्रावरच्या बूथवर गोंधळ घालवले। खरं मतदार बाहेर पडू लागले। आता महिलांना जिल्ह्याची आहे सरकारची की फक्त फ्युचर तुमच्या हातात आहे। तुम्ही जर एक नंबर बॅलेटवरती आमचा 1 नंबर आहे, 2 नंबर बॅलेटवरती 5 नंबर आहे, 3 नंबरवरती 3 नंबरवरती 4 नंबर आहे। या टीमध्ये आमचा 3 नंबर आहे। अरे घंट्याला इलेक्शन घेतलं का बाई? काय पोलीस वाले काय करू लागले इथं? कशामुळं हे काय चाललंय? ती समज नाही का? लोकशाही घंट्याला घालू लागले। अरे हे गळा दाबू लागले लोकशाहीचा। काय मी स्वतः उमेदवार आहे, मला काल धमकीचे फोन आले। संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। छत्रपति संभाजी नगर में महानगर पालिका चुनाव के दौरान फर्जी मतदान का विवाद खड़ा हो गया है। आरोप है कि एक उम्मीदवार की पत्नी के नाम पर किसी अन्य व्यक्ति ने वोट डाला। घटना के बाद मतदान केंद्र पर तनाव फैल गया और समर्थकों के बीच बहस हुई। उम्मीदवार ने चुनाव अधिकारी के पास लिखित शिकायत दर्ज कराई है, जिससे प्रशासन की सतर्कता और चुनाव प्रक्रिया की पारदर्शिता पर सवाल उठ गए हैं। यास्मीन आमिर पठान है। 1 घंटे से यहाँ धूप में हम लाइन लगा के खड़े हुए, मेरा छोटा बच्चा छोड़कर मैं यहाँ पे लाइन लगा के खड़ी वोट डालने के वास्ते।
और जब मेरा नंबर आता है तो वो बोल रहे आपकी वोटिंग हो चुकी है। जब मैंने वोटिंग भी नहीं करी तो मेरी वोटिंग कैसे हो चुकी है? इसका मतलब यहाँ पे सरासर बोगस वोट हो रही है ना। मेरा शोहर खुद यहाँ पे उम्मीदवार है, रिक्शा इसे निशानी से खड़े हुए, वो हर्षवर्धन पार्टी से, उनके विकास आघाड़ी से। अगर वो हारते हैं तो इसके जिम्मेदार कौन रहेगा? कौन इसका जिम्मेदार रहेगा? आप खुद ही इस पे कुछ तो आवाज उठाओ और कुछ बोलो इसके खिलाफ। यहाँ पे सरासर बोगस वोट हो रहे हैं, कुछ तो करो। इलेक्शन कमिश्नर आके मतलब उनके खिलाफ कुछ तो आवाज उठाओ सब। संभाजीनगर से सीनू संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। थाने में मतदान के दौरान ईवीएम मशीनों में कथित खराबी का मामला सामने आया है। आरोपी के निर्दलीय उम्मीदवार नितिन लांडगे को वोट देने पर मशीन में तकनीकी समस्या आ रही है। धर्मवीर नगर, हैप्पी वैली और कॉर्मेल स्कूल स्थित मतदान केंद्रों पर अब तक करीब 400 वोटर्स ने शिकायत दर्ज कराई है। सभी प्रभावित केंद्र चितलसर पुलिस स्टेशन क्षेत्र में है और चुनाव अधिकारियों को जानकारी दे दी गई है। मामले की जाँच जारी है। सचिन काशी, वार्ड नंबर 4 मध्ये नितीन लांडगे यांचं जे बटन आहे त्या बटन प्रेस होत नाहीये। कमीत कमी 300 ते 400 लोकांचे फोन येऊन गेले। तिथं वारंवार जाऊन आम्ही अधिकाऱ्यांना कंप्लेंट करतोय, पण ते 4 किंवा 10 मधनं एकच प्रेस बटन होते। बटन प्रेस होत नाही, त्याबद्दल आमची शंका व्यक्त होत आहे। तर त्वरित तुम्ही ऍक्शन घ्यावी असं आम्ही अधिकाऱ्यांना आश्वासन देतो आणि प्रयत्न। थाने से सीनू संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। नासिक महानगर पालिका चुनाव 2026 के दौरान 15 जनवरी को मतदान सुबह 7:30 बजे शुरू हुआ। वार्ड क्रमांक 17 की निगरानी में सीनूज भारत के संवाददाता शशिकांत गावंदे और कैमरामैन सुशांत गावंदे की रिपोर्ट के अनुसार इस वार्ड में भाजपा पर मतदाताओं को पैसे बांटने का आरोप लगा। पुलिस ने मौके पर कार्रवाई करते हुए पैसे के साथ वाहन बरामद किया। इस मामले पर उम्मीदवारों से संवाद करने पर उनका गुस्सा और नाराजगी सामने आई। चुनाव प्रशासन ने स्थिति पर नियंत्रण बनाए रखा और मामले की जाँच जारी है। या ठिकाणी आता महापालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। जर उमेदवारांनी जर चांगल्या पद्धतीने काम केलेलं असेल तर मला तरी वाटतं का आजच्या घटनेवरून पैसे वाटण्याची कोणाला गरज भासणार नाही। जी लोक सत्तेमध्ये 30-35 वर्ष आहे आणि स्वतःला या प्रभागातील मातब्बर उमेदवार आणि काम करणारा उमेदवार स्वतःची पाठ ठोकून घेणारे असतील, परंतु शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये जर लोकांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप करून जर सत्ता काबीज करत असेल तर कुठेतरी ते कामामध्ये कुचकामी पडता असा माझा या ठिकाणी सवाल आहे। आणि म्हणून मी मतदारांना नम्रपणे आवाहन करेल की आपल्या प्रभागातील जे काही चांगले तरुण होतगुरू आणि सगळ्यांच्या आवाजाला हो देणारे आणि सुखदुःखाला धावून जाणारे अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण जा, त्यांना या प्रभागाची सेवा करण्याची संधी द्यावी असं मी या ठिकाणी नम्र असं आवाहन करतो। सीनियर संवाददाता शशिकांत गावंदे, नाशिक। तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार? तुमच्या मतदारांना एकच सांगणं आहे की धनशक्ती विरोधात या ठिकाणी आपण बघितले, आता या व्हिडिओ घेतलेला आहे साहेबांनी आपल्या चॅनलनी। इथे पैसे वाटताना खुलेआम ना बीजेपीचे लोक या ठिकाणी पैसे वाटत आहेत आणि यांचं दर वर्षाचं आहे। या पद्धतीने जर पैसे वाटून जर मतदान होत असेल तर लोकशाही ही धोक्यात येणार आहे। या देशातलं संविधान धोक्यात येणार आहे। हे संविधान मोडीत काढण्यासाठी यांनी हा प्रोग्राम राबवलेला आहे। तर या पद्धतीने यांची जागा जनतेने दाखवली पाहिजे। जनतेनं एकच सांगणं आहे की ज्या पद्धतीने पैसे देऊन आपली मतं, जी गरिबाला देखील संविधानाने एवढा अधिकार दिलेला आहे आपल्याला, पूर्वी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार नव्हता, इंग्रज सरकार होतं तेव्हा। आता आपल्याला घटनेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांनी या ठिकाणी संविधानामध्ये तरतूद केली आणि आपल्या गरिबाला देखील एक मताचा अधिकार आहे। टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणीला सुद्धा एक मताचा अधिकार आहे आणि तो अधिकार बजावल्यानंतर आपला सेवक आपल्याला निवडून द्यायचा आहे। परंतु यांनी, बीजेपीच्या लोकांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने पैसे वाटून मतं विकत घेण्याचं काम चालू आहे, तर लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। यानंतर लोकांनी यांना एकाही माणसाने, एका आपल्या जनतेने एक सुद्धा माणसाने यांना मतदान दिलं नाही पाहिजे, याची काळजी घ्या। आणि या ठिकाणी शशिकांत सुखदेव उनवणे आहे, कायद्याचे सल्लागार आहेत, कायद्याचे तज्ञ आहेत, त्यांना या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे। तर या लढाई आपल्याला लढता येतील। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।
इथून पुढे मतदारांना तुमच्याकडनं काय अपेक्षा असेल? मतदारांना विकास हवा आहे प्रभागात आणि आता जवळपास लाईट पाणी विजेचे प्रश्न जवळपास सुटलेले आहेत. रस्त्याचे फक्त खड्डे वगैरे बुजवणे आणि डांबरीकरण करणे, व्यवस्थित त्यापेक्षा कॉन्क्रीटीकरण करणे या गोष्टीवर जास्त भर देणे आवश्यक आहे. आणि कुंभमेळ्यात ती गोष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. आणि बाकीचे आता आधुनिकतेकडे वळायला पाहिजे. आपल्या या बेसिक गरजा आपण भागवलेल्या आहे जवळपास. तरण तलाव असतील, आधुनिक अभ्यासिका असतील, कॉम्प्युटरायझेशनचा जमाना आहे, त्यानुसार आपल्याला आता काळानुसार बदललं पण पाहिजे. अशा सर्व आधुनिक पद्धतीने आपण लोकांना शिक्षणाच्या दृष्टीनं. ठीक आहे. झी न्यूज भारत, शशिकांत गवांदे. एक बाईट द्या. तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही? भ्रष्टाचार मुक्त नाशिक महानगरपालिका जर करायची असेल तर या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध ती जनशक्ती आहे, त्या जनशक्तीचाच लोकांनी या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे. कारण आपण बघत आहात की या नाशिक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आता इथं बघत असेल तुम्ही, इथं आपण बघा, इथं भाजपाच्या लोकांच्या गाड्यांमध्ये पैसे सापडून राहिलेले आहेत. आता ह्या अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होत असताना लोकांनी काय या लोकांकडून प्रबोधन घ्यायला पाहिजे किंवा कशा पद्धतीचे उमेदवार असले पाहिजे. या नाशिक शहरामध्ये सगळा नाशिक शहराचा बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. सिंहस्थाच्या नावाखाली इथले हजारो झाडांची कत्तल करण्याचा जो काय नियोजन केलं आहे ते अतिशय गांभीर्य आहे. माझं मतदारांना एवढं सांगणं आहे की या ठिकाणी भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त अशा पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजे. मी या ठिकाणी या 17 प्रभागामधून ऍडव्होकेट शशिकांत उनवणे मी या ठिकाणी उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहे. या लोकांना, सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी छळल्या जात आहे, ती छळवणूक, ती पिळवणूक आहे, ती यापुढे होता कामा नये. धन्यवाद. जय संविधान. शशिकांत गवांदे, झी न्यूज भारत, नाशिक रोड. या ठिकाणी आज जी मतदानाची जी दिंडी चालू आहे, भारत हा एकमेव देश असा आहे की 1928 सालापर्यंत कुठल्याही स्त्रीला मतदानाचा अधिकार नव्हता. परंतु भारत हा एक देश असा आहे की स्वतंत्र झाल्याच्या पहिल्या दिवसापासून संविधान निर्मात्यांनी ह्या भारतातले प्रत्येक नागरिकाला, विशेषतः स्त्रीला मतदानाचा अधिकार दिला. हाच एकमेव देश असा आहे की इथे पहिल्या दिवशी अधिकार दिलाय. आणि हाच एकमेव देश असा आहे की इथे मतदान विकलंही जात आहे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना हे आवाहन करतो की कुठल्याही पैशाची देवाणघेवाण न करता बाबासाहेबांनी जो तुम्हाला संविधानिक अधिकार दिला आहे त्या संविधानिक अधिकाराचा वापर करून आपलं मत हे आपल्याप्रमाणे द्या. कुठल्याही उमेदवार, ज्याप्रमाणे आता आपण पाठीमागं बघतोय पैशाची देवाणघेवाण होते, एक गाडी पकडली त्यात हजारो रुपये सापडले, 2 कोटी रुपये सापडले आहेत. तर भारतातल्या किंवा माझ्या प्रभाग क्रमांक 17च्या नागरिकांना मी एक आवाहन करतो की आंबेडकरांनी दिलेला संविधानिक अधिकार तुम्ही स्वतः बजावा, कुणाच्याही पैशाला बळी पडू नका. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. शशिकांत गवांदे, झी न्यूज भारत, नाशिक रोड. घेऊ थांबतो. आज खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानातून जो अधिकार दिलाय मताचा, प्रामाणिकपणे इथली प्रभाग क्रमांक 17 मधली जनता तो मतदानाचा अधिकार बजावत असताना जातीवादी बीजेपीच्या लोकांनी इथे पैशाचा सर्रास वापर केला आहे. त्याचप्रमाणे इथे त्यांच्या गाड्या सापडलेल्या आहे. अजून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. मी सर्व प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांना, मतदारांना आवाहन करतो की बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा व अशा जातीवादी लोकांना काढून टाकावा. धन्यवाद. जय संविधान. तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना आव्हान मी हेच करणार की मागचे 5 वर्ष पाहून पुढचे 5 वर्ष द्या. कारण प्रभागाची सोडावं, नाशिक शहराची अवस्था, पावसाळ्यात पाणी नाही लोकांच्या घरी, रस्त्यामध्ये खड्डे, काय खड्ड्यात रस्ते कळत नाही, गार्डनची हालत अतिशय बेकार, यंग पोरं नशेच्या आहारी जात आहेत, ड्रग्स खुलेआम विकल्या जात आहेत. त्या सरकारच्या काळामध्ये काय चाललंय यांच्या पाठीवर स्वतः शबासकी करत आहेत. जनतेने ठरवावं की आता
जो तुमच्या संपर्कात राहिला, ज्याचं कॅरेक्टर चांगलं राहिलं, जो सतत तुमच्यासाठी काम करत राहिला, त्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. या 15 दिवसाच्या खोट्या भूलथापांना बळी नाही पडलं पाहिजे. बरं, आता इथं जे चाललेलं आहे, पैशाचा जे विषय निघालेला आहे किंवा पैसे इथं जे पकडले, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? तो खुलेआम रात्रीपासून बाजार चाललाय, पण सरकार त्यांचं आहे ना. त्यांना सरकारला सामदाम दंड भेदमधला हा दाम दिसतोय, तो दाम तो लोकांना दाखवू राहिले ते. नासिक से सी न्यूज संवाददाता शशिकांत की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।